नमस्कार मित्रांनो, मी महादेव गायकवाड शिक्षण सारथी या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, गेल्या काही काळात वेळेअभावी आपण शिक्षण सेवक याचिका असेल किंवा शिक्षण सेवक बदली किंवा शिक्षण क्षेत्रातील ज्या वेगवेगळ्या घडामोडी आहेत त्या संदर्भात अपडेट देऊ शकलो नव्हतो. परंतु पुन्हा एकदा शिक्षण सारथी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एक सक्रिय भूमिका घेण्याचा मानस आहे. तर मित्रांनो, गेल्या काही काळात बऱ्याच शिक्षणसेवक बांधवांनी शिक्षणसेवक याचिकेसंदर्भात वारंवार विचारणा केली होती की सर याची सध्या स्थिती काय आहे, याचिकेची पुढील दिशा काय किंवा पुढची सुनावणी काय या संदर्भात अपडेट विचारणा केली होती. त्यामुळे आजचा हा खास व्हिडिओ आपण शिक्षणसेवक याचिकेसंदर्भात तयार करतो आहे. या व्हिडिओमध्ये आपण शिक्षणसेवक याचिकेची सध्या स्थिती काय आहे, या संदर्भात सरकारची भूमिका काय, तसेच आपली भूमिका काय असेल, या काळामध्ये कोर्टात कोणत्या घडामोडी घडल्या, या सर्वांचा आढावा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शिक्षणसेवक बांधवांपर्यंत शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, आपल्या शिक्षणसेवक याचिकेसंदर्भात लेटेस्ट अपडेट अशी आहे, पुढील 1-2 दिवसात आपण कॉमन मेन्शनिंग ही कोल्हापूर उच्च न्यायालयात करणार आहोत आणि त्या अनुषंगानं पुढल्या 1 ते 2 आठवड्याची तारीख ही आपल्या याचिकेची सुनावणीची मिळणार आहे. मित्रांनो, बऱ्याच कायदेशीर बाबी असतात ज्या की आपणास अवगत नाहीत. सध्या बऱ्याच शिक्षणसेवकांना असं वाटतं की याचिकेमध्ये लवकर न्याय मिळाला पाहिजे, परंतु ज्यावेळेस आपण डिसेंबर महिन्यात कोल्हापूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यावेळेसची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यामध्ये बराच अंतर आहे. मित्रांनो, आपल्या वकील साहेबाच्या सल्ल्यानं आपणास या ठिकाणी संयम ठेवणं अतिशय गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस आपण कोल्हापूर उच्च न्यायालयात डिसेंबर महिन्यात याचिका दाखल केली होती त्यावेळेस आपले वकील साहेब ही ठाम होते की लवकर निकाल लागण्यास काहीच अडचण नाही, कारण त्यावेळेसचं बेंच त्या संदर्भात आपण म्हणू शकतो की पॉझिटिव्ह होतं, त्या अनुषंगाने निर्णय लागू शकत होते. परंतु आता कामाचा लोड असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, आत्ता सध्या आपलं जे काही बेंच आहे कोल्हापूर उच्च न्यायालयात त्या ठिकाणी आपल्या याचिकेला पाहिजे तितका वेळ मिळणार नाही किंवा आपली बाजू मांडण्यास आपणास तितका वेळ मिळणार नाही. त्यामुळे वकील साहेबाच्या सल्ल्याने आपणास तिथं संयम ठेवणे अतिशय गरजेचे आहे. साधारणतः 15 ऑगस्टच्या दरम्यान बेंचची अदलाबदल किंवा बदली होत असते. 15 ऑगस्टला आता जे काही कोल्हापूर उच्च न्यायालयात बेंच आहे त्याची बदली होईल कदाचित, कारण होत असतात. तसं जर घडलं तर निश्चितच आपल्या याचिकेच्या दृष्टीनं काहीतरी सकारात्मक घडणार आहे. मित्रांनो, एकच गोष्ट मी वारंवार सांगतो की संयम ठेवणे अतिशय गरजेचं आहे, कारण कायदेशीर लढाईमध्ये सर्वच गोष्टी आपल्या हातात नसतात, वारंवार गोष्टी बदलत असतात. आत्ता सध्या बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण मेन्शन केली पाहिजे याचिका, परंतु सध्या जे काही कोर्ट आहे त्या ठिकाणी मेन्शन करणं म्हणजे साधारण आपण असं रूढ अर्थानं असं अर्थ लावतो की मेन्शन करणं म्हणजे पुढची तारीख घेणे. परंतु आता सध्याचे जे काही बेंच आहे कोल्हापूर उच्च न्यायालयात त्या ठिकाणी मेन्शन करणे म्हणजे आर्ग्युमेंट करणे असा विषय झालेला आहे. त्यामुळे सध्या कोर्ट हे तुमचा जे काही याचिका आहे ती तुम्हाला 4 ओळीमध्ये सांगायची आहे कोर्टाला की असा असा विषय आहे. मित्रांनो, आपल्या शिक्षणसेवक ही योजना 4 ओळीमध्ये मांडणं शक्य नाही, कारण ही खूप व्यापक योजना आहे, खूप जणांच्या आयुष्याशी निगडीत योजना आहे. त्यामुळे आपणास 4 ओळीत मांडता येणार नाही आणि त्या ठिकाणी जर का कोर्टला त्या 4 ओळी पटल्या तर कोर्ट जजमेंट करतं, नाही तर डिस्पोज करण्याची सुद्धा शक्यता असते. आणि जर का याचिका डिस्पोज झाली मग आपण सुप्रीम कोर्टात जरी गेलो तर 2 ओळी घेऊन किंवा 4 ओळी घेऊन सुप्रीम कोर्टात काय करणार आपण, त्या ठिकाणी सुद्धा ही आपण पाहिजे त्या ताकदीनं शिक्षणसेवक याचिकेविरोधात उतरू शकत नाही. आणि जर का तसं झालं, सुप्रीम कोर्टात सुद्धा याचिका फेटाळली गेली तर ही योजना कायमची आहे तशी राहील. त्यामुळे आपणास जे काही पावलं उचलायचे ते सावधगिरीनं पावलं उचलायचे आहेत. वकील साहेबाच्या सल्ल्यानं निश्चितच आपल्या याचिकेत प्रचंड मेरिट आहे. त्यामुळे वारंवार न्यायालयाने सरकारला उत्तर दाखल करा असं सांगूनही सरकारनं अद्यापही त्यांचं उत्तर दाखल केलेलं नाही. कदाचित सरकारजवळ यासंबंधी उत्तर नसेल, कारण ही योजना कालबाह्य योजना आहे मित्रांनो. त्यामुळे निश्चितच आपणाला संयम ठेवावा लागणार आहे. संयम हा विजयाचा आरंभबिंदू आहे आपल्या. त्यामुळे येत्या काळात काही गोष्टी आपल्या दृष्टीने खूप अतिशय महत्त्वाच्या आहेत. आता आपण पुढल्या 1-2 दिवसात आपण कॉमन मेन्शन करून तारीख घेणार आहोत. साधारणतः 2 ते 3 आठवडे किंवा 15 ऑगस्टच्या आसपासची तारीख असेल, कारण त्या दृष्टीने आपण स्ट्रॅटर्जी बनवली आहे की
बेंच कधी बदल होतो त्या हिशोबानं आपण आपली पुढची वाटचाल करणार आहोत. निश्चितच मित्रांनो, आम्हाला सर्वांना जाणीव आहे की शिक्षण सेवक बांधवांना याचिकेवर खूप आशा आहेत. आम्हीही शिक्षण सेवक आहोत, आम्हालाही कळतं, पण कायदेशीर बाबीच्या पुढं कोणीही काही करू शकत नाही. त्यामुळे येत्या काळात आपण पाहूया की कशा घडामोडी घडतात. आपले शिक्षण सेवक याचिकेबद्दल काय विचार असतील ते कमेंट बॉक्समध्ये निश्चितच कमेंट करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम लिंक आहे, ती पण जॉईन करा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शिक्षण सेवक बांधवांपर्यंत शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद.